मग काय सांगणार 26 तारखेला मुंबईमध्ये दोघं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्रित एक आंदोलन करणार आहे. दिल्लीमध्ये जे प्रकार घडला त्याच्या विरुद्ध निषेध व्यक्त केले जाणार आहे. हे बघा, आता पूर्वी पण त्यांनी आता मला वाटते शिवाजी पार्कवर या ठिकाणी मोर्चा काढला होता. पण आता हे मोर्चे काढण्याचा उद्देश आपल्या लक्षात येतो आहे की ज्या पक्षांना कुठलंच प्लॅटफॉर्म नाही आहे ते याच्यामध्ये 100% संधी साधून घेत आहे. विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय या गोष्टी सरकारही समजून घेत आहे. सरकारही आता या ठिकाणी चर्चा करायला तयार झालेलं आहे. पण आता त्या प्रकरणाला विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याच्याकरता न बोलता फक्त आंदोलनं काढून आम्ही आमचं अस्तित्व कसं आहे हे दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आज ठाकरेकडून भाऊ दादरमध्ये निघा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रगीताचं गायन देखील केलं जाणार आहे. त्या ठिकाणी तिरंगा देखील फडकवला जाणार आहे. चांगली गोष्ट आहे. आपण ह्याच देशाचे नागरिक आहोत. तिरंगा आपलाच आहे आणि राष्ट्रगीत पण आपलं आहे. ते सगळ्यांनी म्हटलंच पाहिजे. ठाकरेंनी म्हटलं म्हणजे चांगलीच गोष्ट राहणार आहे. भाऊ काल त्या सोनम वांगचुक यांचं उपोषण सुटलं आहे जवळपास. मात्र कॉक्रोच जनता पार्टी जी आहे त्याचं दीपक बिचकू जे आहे ते पुढे आंदोलन कंटिन्यू करणार आहे. पुढे पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं त्यांचीही समजूत सरकारने काढली पाहिजे आणि सरकार काढेल असं मला या ठिकाणी वाटतं. शेवटी ते विद्यार्थी आहे, देशाचे भावी नागरिक आहे. सरकारमध्ये काही गोष्टी होत असतात, काही चुका होत असतात. त्या चुका दुरुस्त करण्याचं कामसुद्धा सरकारने करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळामध्ये करण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्याचं जवळपास निश्चित झालेलं दिसतं आहे. त्यामुळे आपल्या देशाचे होणारे भावी नागरिक यांच्या पाठीवरून हात फिरवून म्हणा किंवा त्यांना बोलवून म्हणा या ठिकाणी या पुढच्या काळामध्ये निर्णय होतील असं मला या ठिकाणी वाटतं. शरद पवार आणि मोदी यांची भेट झालेली आहे. आता दोघं ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची भेट नेहमी होत राहते. पण आता सध्या ह्या आंदोलनाच्या वेळीसची भेट होणं याच्याकरता वेगळ्या चर्चा लोक करत असतात. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं जे राष्ट्रवादीचे दोघं विलिनीकरण आहे त्याला मात्र विरोध आहे. मला माहीत नाही त्यांच्या कोणाचं विलिनीकरण होतं आहे आणि कोण करतं आहे ते काही माहीत नाही. भाऊ आज संसदेमध्ये पेपरफुटी संदर्भात कायदा मांडला जाणार आहे. परंतु राहुल गांधी जे आहेत ते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. हे बघा, राहुल गांधी पहिल्यापासून त्या गोष्टीवर ठाम आहे. पण आता सत्र चालवायचं असेल, जनतेला न्याय द्यायचा असेल तर झालेली घटना ही त्याच्यामध्ये दुरुस्ती केलीच पाहिजे. पण पुढच्या काळामध्ये आता राज्याकरता आपण वर्षभराकरता काय करणार आहोत त्याच्याकरता सत्रामध्ये हे सत्र असतं. तर सत्र पण चालवलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. भाऊ मुंबईमध्ये पोलिसांनी काही मुलांना अटक केलेली होती आणि ते एक पोलीस त्यांना थेट धमकी देत होता की तुमच्या खिशात मी ड्रग्ज टाकेल आणि तुम्हाला आयुष्यभर जेलमध्ये सोडलं. असं होत असेल तर चुकीचं आहे. आणि काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं जर झालं असेल तर आपण चौकशी करू आणि चौकशी केली पाहिजे. पण काही ठिकाणी महिलांशी पण विनयभंगासारखा प्रकार त्या ठिकाणी असं होऊ नये. शेवटी आंदोलन करणारे आहेत, त्यांना समजून घेतलं पाहिजे. कारण की शिवसेना, भाजप असेल, कोणताही पक्ष असेल आंदोलनातून पुढे आलेला आहे. त्यामुळे आपलंही एक काळामध्ये आपण आंदोलन करत होतो याचा विसर कोणाला पडू नये अशी प्रत्येकाला अपेक्षा असते. त्यामुळे आम्हालाही तो विसर पडणार नाही अशी खात्री आम्हाला आहे. देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी त्यांची काल त्या आंदोलनावर प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा जो सगळा पेपर घोटाळ्याचा विषय आहे आपण हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार आहे आणि या संदर्भात कडक कायदा करण्यासाठी आज संसदेमध्ये विधेयक आता पंतप्रधानाने बोललं म्हणजे आपण त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. दिल्लीप्रमाणे मुंबईतही जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं ते चिरडण्याचा प्रयत्न झाला. कुठेतरी सरकार म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात कमी आता संवाद साधायला सुरुवात झालेली आहे. काल आता वामचुमशी त्यांच्याशी 2 मंत्र्यांचा संवाद झाला, यांच्याशी संवाद होईल आणि संवादानेच ह्या गोष्टी सुटू शकतील. त्यामुळे सरकारने 2 पावलं पुढे चालले पाहिजे आणि आंदोलकांनाही पुढे चाललं पाहिजे. कारण की शेवटी आपल्याला विद्यार्थ्यांच्या जीवनाला न्याय द्यायचा आहे. भाऊ साधारण बघायला गेलं राष्ट्रीय महामार्ग आहे काही महिन्यापूर्वीच म्हणला होता, मात्र त्या ठिकाणी अपघात होता आणि अगदी नवविवाहिताचा देखील मृत्यू झालेला आहे. कुठे? जळगावचा राष्ट्रीय महामार्ग विद्यापीठाच्या समोर कोटनगर ते पालदेव रस्त्याला 4 महिन्यातच तडे पडलेले आहेत आणि तडे असे पडले की डायरेक्ट टू व्हीलर चारचाकीचे अपघात. ठीक आहे, आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करायला लावू आणि असं जर झालं असेल तर कुठे गतिरोधक टाकता येतात का त्याचाही विचार करू.